जय, तुला कळतंय का मी काय बोलतेय ते? रजनीने सगळं सांगितलं की काय? माझा हेतू तो नव्हता जो तुम्हाला रजनीने सांगितलाय. मी सरांशी बोलायला गेले होते, पण अगदी सहज. त्या क्लायंट बद्दल मी तुम्हाला सगळं नंतर सांगेन. पण प्लीज काही गैरसमज नका करून घेऊ. अदिती मॅडम, काय बोलताय तुम्ही? मला काही कळत नाहीये, नक्की काय झालंय? त्याला काय म्हणतात माहितीये ना? चोचा मोचा. अर्थात चोराच्या मनात चांदण. मी जयला सांगत होते की जय, ही तुला मिळालेली खूप मोठी संधी आहे आणि तुला या संधीचा फायदा करून घेतलाच पाहिजे. जय, तुला कळतंय का मी काय म्हणतेय ते? असं. आता तू सांग, तू काय बोलत होतीस? सांग. हे बघ, तुझ्या मनात किती चांगला हेतू आहे हे मला फार चांगलं कळलंय. मी ऐकलं ना आता सरांच्या केबिन मध्ये. जयला पण कळू दे ग जरा. कळू दे ना त्यालाही. किती कौतुक आहे त्याच्या टीम लीडरला त्याला मिळालेल्या संधीचं ते. कळू दे. रजनी. अमित, थांब जरा. नको मध्ये बोलूस. रजनी, आपण इथे काम करायला येतो. हो ना, आपण इथे काम करायला येतो ना, मग काम करूया. पॉलिटिक्स कशाला खेळायचे? एक मिनिट रजनी. अदिती, काय पॉलिटिक्स खेळतेस जयच्या विरुद्ध? सांग ना. रजनी, का बोलतेस अशी अदिती मॅडमशी? कसलं पॉलिटिक्स? काय चाललंय? आणि त्या कशाला कोणाशी पॉलिटिक्स खेळतील? गैरसमज आहे. कळेल ना, कळेल जय तुला. कोणाचा कोणाबद्दल गैरसमज आहे ते कळेल. अदिती, बोल ना पटकन. आता तू सांगतेस की मी सांगू? ठीक आहे, मी सांगते. जय, हा जो क्लायंट आहे तुला दिलेला, तो खूप महत्वाचा आहे, चॅलेंजिंग आहे. तू पण खूप एक्साइटेड आहेस आणि मला काय, ऑफिस मधल्या सगळ्यांना पूर्ण खात्री आहे की तू या जुन्या क्लायंटला नक्की परत आणणार. पण तू जर या जुन्या क्लायंटला परत आणलंस तर दुसऱ्या कोणासाठी तरी प्रॉब्लेम होऊ शकतो. रजनी, तू कॉन्फरन्स रूम मध्ये काय ऐकलंस ते सांगणार होतीस? तेच सांगतेय मी. असा प्रॉब्लेम होऊ शकतो की नाही, तर मग असा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून तुझ्या अदिती मॅडम आपल्या सरांना सांगत होत्या की सर, जयराम खानोलकरांना आपण हा नाही दुसरा क्लायंट देऊया. नाही, आदिती मॅडम असं काही सांगणार नाही. गैरसमज आहे. जय, तू किती भोळा आहेस रे. ठीक आहे, तिच्या तोंडून एक म्हणजे विश्वास बसेल तुझा. सांगा आदिती मॅडम, बोला. आता सरांची काय बोललीस ते सांग ना.
म्हणालीस ना सरांना तू असं? आपण जयरामना दुसरा क्लायंट देऊया असं नाही का? आत्ता आत्ता बोललीस ना? हो, मी तसं बोलले कारण ते माझे